Redmi Note 5 Pro motherboard replacement. Testing and voltage measurement initially first require. We'll start practical now. काय मोबाईलचा प्रॉब्लेम आहे? मोबाईलचा प्रॉब्लेम स्क्रीन तुटली होती हां, फोन पडल्यामुळे. ओके. तर ते मेन रिप्लेस करायचं. कसं कसं रिप्लेस करायचे, काय स्क्रीन चेंज करायचं? हे इथे लॉक असतं तिथे. इथे लॉक आहेत मोबाईलचे. ते लॉक काढून तर तुम्हाला स्ट्रीप जसं आपण आता बॅटरी काढलेली आहे याच्यातली, हां हे इथे स्क्रू आहेत. हे स्क्रू काढून तुम्हाला डायरेक्टली हा पोर्शन बाहेर येतो. हा बाहेर आलेला पोर्शन तुम्ही इथे करून डायरेक्टली हे करू शकता. इथून हा पार्ट नवीन मिळतो तुम्हाला. तो नवीन फक्त जस्ट इथे रिप्लेस करायचा आहे. बाकी काही नाही करायचं. आणि त्याबरोबरच हे जे दुसरे मोबाईल आहेत ह्याचा काय प्रॉब्लेम कंटिन्यू? त्याचा प्रॉब्लेम होता, बॅटरी फुगली आहे खूपच. ओके. उन्हाळ्यात त्याने ठेवली होती, हां हां बॅटरी फुगलेली दिसते. हां. बॅटरी चेंज करायला सांगितलं. हे जे आहे हे इथून ओपन करून तुम्हाला ओपन करून काढता येईल. आणि हे काढून हे कवर काढल्यानंतर ह्याच्यामध्ये आतमध्ये बॅटरी आहे. इथे बॅटरी व्यवस्थित काढून बाहेर ठेवा. त्यानंतर दुसरी बॅटरी तुम्ही लावू शकता तुम्ही. हां, मोबाईलची बॅटरी आपल्याला त्या मोबाईलची बॅटरी चेंज करायची, जे डिस्प्ले चेंज करायचा. चला आपण करून घेऊ. हां, चला आपण करून घेऊ फर्स्ट. ओके. त्यामध्ये हा जो पार्ट आहे इथे पूर्वी बॅटरी होती, बरोबर. ही पूर्वी बॅटरी काढून आपण हा मोबाईलचा कव्हर काढला. हे कव्हर काढल्यानंतर हे कव्हर काढलं आपण. हे कव्हर काढून आपण डायरेक्टली हे इथे तुम्हाला बॅटरी नंतर पॅक करायची. पण आपल्याला डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. हा डिस्प्लेचा प्रॉब्लेम आहे. हा डिस्प्ले काढताना आपल्याला नवीन जेव्हा डिस्प्ले आणायचा आहे तो डिस्प्ले घेऊन आपण इथे फिट करायचा आहे. तो फिट करून नंतर बॅटरी तुम्हाला इथे लावून ते पुन्हा एकदा कंपनी फिटेड करायचं. एकदा पाहून एकदा कसं आहे ते दुसरे इथे हे डिस्प्लेचे कनेक्टर आहे. डिस्प्लेचे. डिस्प्ले दुसरा डायरेक्ट पीसी घेऊन कनेक्ट करायचं. त्याला परत लावताना ॲडिसिव्ह लावतात. ॲडिस लावायचा का? हां, लावायचा ॲडिस तुला लक्षात. ॲडिस लावल्याच्या कशी चिटकणार ना. त्याच्यामध्ये हे वेगळे स्क्रूड्रायव्हर आपण वापरतो. त्याच्यामध्ये काढताना हे वेगवेगळे स्क्रूड्रायव्हर आपल्याकडे आहेत. जो वापर करायचा आहे तो वापर करूनच तुम्हाला हे करायचं. कारण हे सॉफ्ट आहे, स्क्रीन खूपच सॉफ्ट आहे. आवश्यकता लागली की सोल्डरिंगचा वापर करून तुम्ही काही पार्ट इथले जे काही तुमचे सोल्डरिंगमध्ये ते ड्राय सोल्डर असतात ते पुन्हा एकदा करायचे आहेत. त्याच्यामध्ये मल्टीमीटरने व्होल्टेज तुम्ही जस्ट तुम्ही हे करता. फिट करायच्या अगोदर बॅटरीचं व्होल्टेज तुम्हाला चेक करायचं आहे. बॅटरीचं व्होल्टेज चेक केल्यानंतर व्होल्टेजवर सेट करून तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आणि हे ओपन करताना हे टूल्स तुम्हाला जास्त वापरायचे आहे. हे मोबाईल ओपन करताना ह्या टूल्सचा उपयोग करायचा आहे तुम्हाला. इथे असं लावून मला हे करायचं आहे. हे तुम्हाला ओपन करण्यासाठी फर्स्ट टूल आहे. याचं ओपन करायचं.
सिम कार्ड ट्रे काढायचं आहे, कनेक्टर आहे ते घ्या त्याचं. हे चालू हां, त्याच्यामध्ये इथे हे ओपन करायचं तुम्हाला. काहीच नाही करायचं, शिकवणार मी. काढल्यानंतर इथे तुम्हाला ह्या कटरने हे तुम्हाला ओपन झालेलं. ओके, ह्या बॅटरीची साईज बघितली का, फुगलेली जशी ही फुगलेली. चालू बघून घ्यायला. हे जे आहे हे बॅटरी काढताना पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक करत काढायचं आहे. टेस्ट करताना असंच धूर निघाला एकदम स्क्रूड्रायव्हर आत गेल्यामुळे आणि बॅटरीचा स्फोट जागेवर झाला. त्यामुळे ते काढताना व्यवस्थित खालची स्टिक तुम्हाला हे असे करून तुम्हाला डायरेक्टली वर करता येईल. आणि त्याचा गम काढून टाकायचा आहे, बॅटरीला खाली गम लावून असतो तो काढायचा. त्यानंतर बारीक म्हणजे स्क्रूड्रायव्हर त्या स्क्रूड्रायव्हरनी हे ओपन करायचं आहे. तो बारीक स्क्रूड्रायव्हर असं आणखीन छोटा आहे यापेक्षा. काम करत राहायचं काय. निघते का? ठीक आहे, तर हे लक्षात आलं. हो असेल लक्षात. हे जसं पॅक करून घ्यानंतर ओके. तर आपण हे कॉम्प्युटरचं एक काम बघून घेऊ आता. त्यामध्ये काय करता येईल लगेच मी सांगतो. तिथे बसलं तर चालेल. मोबाईल सॉफ्टवेअरचं जर ओपन करायचं, सर्च करू. कुठला मॉडेल होता?
ठीक आहे. मला एक स्टुडंट सांगतो एक्सप्लेन करतो जे काय मला असते ठीक आहे. इथे पुढची हे आहे कनेक्टर. त्या कनेक्टरमध्ये आपण डिस्प्ले काढला आता. हे आहे इथे बाकीचे सिमचे स्लॉट आहे. बाकीचे छोटे छोटे असेंब्ली कंपोनंट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये हे आहे अँटेनाचं कनेक्टर आहे त्याच्यामध्ये. आणि हे जे पॉईंट आहे ते आहे बॅटरी. आणि इथे कनेक्टर आहेत हे वेगवेगळे छोटे कंपोनंट आहेत. हे दुसरा सर्किट डायग्राम आहे लॉजिक बोर्डचं. वरच तसंच चालू आहे. बॅटरी दिसते मोठा झूम करायचं. हे इथे दिलेलं आहे. हे सगळं कनेक्टर बॅटरी कशी करायची त्याचे माईक वगैरे हे स्लॉट दिलेलं माईकचा आणि ते पॉवर इलेक्ट्रिक सेम जे पाहिजे सेम आहे. हां त्यामध्ये मोठा दिसला पाहिजे. हे कनेक्टर एकदम दिसलेले हे दिसतं. ठीक आहे. हां मोठी असणारी बॅटरी एम आयची बॅटरी आहे. फिटिंग दिलेली आहे तुम्हाला. इथे फिटिंगमध्ये तुम्हाला हे समजतं की कसं करायची फिटिंग करणे इथे. आणि ह्याच्यामध्ये हे छोटे छोटे त्याला इथे इथे कनेक्टर असते. इथे स्ट्रीप आहे. स्ट्रीप वगैरे सगळं दिसते इथे स्ट्रीप. आणि हे फिट केले एक स्क्रू आहे. 1 2 3 4 5 असे स्क्रू आहेत. हे स्क्रू बरोबर काढून छोट्याशा डब्यामध्ये ठेवून देतो तुम्हाला. म्हणजे स्क्रू जर मिस झाले तर तुम्हाला पुढे जाऊन मिळत नाही कनेक्ट नाही करतात. हे बॅटरीचा सिरियल नंबर आहे. बॅटरीचा सिरियल नंबरवरून तुम्हाला इथे हे बघायचं की त्या सिरियल नंबरची बॅटरी जास्त रिप्लेस करताना वापरायची. BN45 इथे स्वतः BN45 आहे. हे सेम आहे. तर हे काढून पाहिजे काम सुरू करायचं. सर्व त्याच्यात पाय हे लिनिओ मॉडेल आहे ना. लिनिओ मॉडेलचं काय झालेलं आहे इथं त्याचासुद्धा डिस्प्ले ओके त्याचा डिस्प्ले सगळं पाहतो.
हा पहा त्याला नेटवर्क वगैरे सगळे आहे तुला हो. पूर्ण आता चालू झालं ठीक आहे 2 मिनिटं. हॅलो 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 हॅलो